नमस्कार तुम सर्वांक एमेगेले यूट्यूब चॅनलांतू स्वागत आज आमगेल देवस्थानाचे पुनःप्रतिष्ठा गोल्डन जुबली सेलिब्रेशन 2010 अंतू गुरुवंदना कार्यक्रम 5 दिसाचे प्रोग्राम जावन लास्ट स्वाम्यांगेले आशीर्वचन तशीच आमगेले सर्व समाज बांधवाक स्वाम्यांनी फलमंत्राक्षर दिवचे दिव्य मुहूर्त आमकां ओटू मेळून पळोवया धन्य जाव्या। जय जय गुरु महाराज। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पादस्मरण कोर्या अम्मी पादस्मरण कोर्या पादस्मरण कोर्या अम्मी पादस्मरण कोर्यामवतु तद्भक्तारमवतु अवतु माम् अवतु भक्तारम्। ओम शांति शांति शांति। आता आमगेल मॅनेजिंग ट्रस्टी श्री बी वसंत शेनाय आमगे सकाळ तर्फेन स्वाम्यांक स्वागत करतात। मामाय म्हाका हांगाचे सर्व उपदेवांकय आमगेले धर्मगुरुपीठ काशी मठाचे समस्त गुरुवर्यांकय विशेष जावन आमकां आमगेले देवाक कांजंगाराक होस्तुर्गाक पेंटेक दिल्लेले आमगेले परमपूज्य श्री भुवनेंद्र स्वाम्यांकय उदगास करून आमगेले आत्ताचे काशी मठाधिपती श्रीमद सुधींद्र तीर्थ स्वाम्यांक नमस्कार करून तशेंच हांगा विराजमान जावन आशिल्ले तांगेले पटशिष्य स्वामीमिंद्र तीर्थ स्वाम्यांकय प्रणाम करून तांगेले अनुमती प्रकार दोन्ही उतर स्वागत जावन हांव सांगता। आमकां हे स्वर्ण महोत्सवा भाग जावन आमी हांगा आयोजन केलेले विविध कार्यक्रमो आमी श्री सुधींद्र स्वामी लागीं अरिके करून तांणी सांगिल्ले प्रकार आमी हांगा आयोजन केल्लें आसा। हांगा हलव तराचे यज्ञ तशेंच इतर पुजारीगळ जावन ह्या उदगासाक स्वाम्यान सांगिल्ले प्रकार एक सान संक्षिप्त जावन चरित्र करता म्हूण सकट सांगिल्लें आसा तशेंच ते प्रकार आमी केला। स्वाम्यांनी सुधींद्र तीर्थ स्वाम्यान हांगा येवकार जाल्लेले आशिल्ले जाल्यार आमगेले एक महाभाग्यत तांगेले पट्टशिष्य जावन आशिल्ले स्वामीमिंद्र तीर्थ स्वाम्यांनी हे देवस्थानांत अथवा हे भागांतूचे प्रथम जावन येवचे भाग्य आमगेले देवस्थान म्हण आशिल्लें व्हड एक भाग्य जाणवलें। समाजा तर्फेन देवळा तर्फेन हांव स्वाम्यांक साष्टांग प्रणाम करून स्वागत सांगता। पुष्पायाश्च पुष्पणीः रहस्पति प्रदोदास्तानो मुञ्चद्मुः सः। आमी 1975 स्वाम्यांगेले चातुर्मास केलेलो
पद्मगिरी आम्ही चातुर्मास आज पुढे मेळ काय आशिल्ले कारणांतरान ते मेळ्ळे ना पुढे शबरी ना श्रीरामचंद्राक राखून तागेलें दर्शन जावका म्हणून मस्त काल प्रति दिवस एक फळ गोडय जावका म्हणून सांगून चाबून सदळ दवरतात की आज येण्यातले पांय येतलो बरें येतलो म्हणून तशी आम्ही स्वाम्यांक गेले चातुर्मासांक जातलो म्हणून 30 वर्ष जावन प्रति वर्स प्रतिश्ठ करता आसात ओग्गे आमकां ते चातुर्मासाचें भाग्य व्हड स्वाम्यांनी शिश्य स्वाम्यांनी देवानी समेत म्हणून हांव तेच्या प्रार्थना करता हे कार्यक्रमाक हांगा आमगेलें स्वागत आमगेलें अभ्यर्थन मान करून आयज स्वाम्यांक वापस सगळ्या तर्फेन स्वागत आता आमगेलें स्वामी श्री लक्ष्मी वेंकटेश टेंपल होस्तर हे ब्रीफ प्रोफायल म्हणल्यार बूक स्मरणिक आनी उद्घाटन करता रिलीज करता आसाचे उत्तर योगींद्र दयया पादरायण भक्त पालना उत्तर योगींद्र दयया पादरायण भक्त पालना उत्तर योगींद्र दयया ದೇವಸ್ಥಾನದರ್ಪೆಂದು ಹೈಯೆಸ್ಟ್ ಮಾರ್ಕ್ ಅಯ್ಯಪಟ್ಟಿ ISSS medal ಶ್ರೀನಾಥ್ ಬಿ second ನಂದಿನಿ ಪೈ champion in Kerala state level mental arithmetic competition 2010 Nagaraj R Prabhu CBSE to first consolation prize Priya Prabhu CBSE 10th consolation prize Narsim Das C Prabhu next Geeta chanting below 11 years Mangala Gauri आणि अमृता बी गीता चैंटिंग above 11 years first सुषमा शानबा second जनार्दन कामत second पूर्णिमा शंकर third कविता कामत next गीता stanza interpretation in Konkani कविता कामत next आत्रेय श्रीनिवास शनाई सुषमा शानबाग second सत्यभामा कामत भुवनेन्द्र अष्टकम first लक्ष्मी एल शनाई second मेगा कामत third नंदिनी पै काशी मठयति पूजित चरण वेद विभाजक वेद विदिठ्या भजन फर्स्ट राजश्री भट्ट सज्जन बोधक पुराण कर्ता प्रिया वी प्रभु लोकयनं रशिरस्कान् कृपया लोकयनं रशिरस्कान् उत्तर योगींद्र दयया कार्तिक अनमेकिंग पादरायण भक्त फर्स्ट राजश्री कामत उत्तर योगींद्र दयया प्रेमा पै थर्ड विजयलक्ष्मी भक्ता ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः हांगा आमगेले भुवनेंद्र स्वाम्यांनी अनुग्रह करून घेवन दिलें तसलें देवाक निरंतर आराधना तशीच पूजन उपासना इत्यादी जावन घेवन आमगेले मलगडेने शतमान दुखून घेवन आराधन करून येवन त्यानंतर आमगेले पटस्वाम्याले हातान पुनर्प्रतिश जावन घेवन एक सुवर्ण महोत्सवाचे पर्वकाल त्या वेळाक आमगेले सांत स्वाम्यांनी हांगा घेवन देवाक विशेष कनकाभिषेक इत्यादी करून घेवन आनीकय देवाल आमकां अनुग्रह जावका म्हणलें एक प्रार्थना आनीक सगळेची समाजाक बरें जावका म्हणून प्रार्थना देवाक करून घेवन
सगळेची पेंटाक आशिर्वाद दिलेलोस. केदांनी आमकां आमगेले व्हड्डसपण ना आमगेले मलगडे कशें आशिल्ले कसन केल्लें म्हणून सगळं कळका जाता. तशें आमगेले मलगड्यांनी आमकां आमी जीवन कशेंय जाल्यार करतात. विद्या शिकची जायत ना एक वृत्ती म्हणटात जॉब तें जाल्यार आमी कांयपणे संपादन करून घेवन जिवना जावका जाल्यार धनकनक इत्यादीक आमी संपादन केल्या रिची आमी गौडसार सुद्दां ब्राह्मण जावन घेवन देवान आमकां जन्मा घाललो. तो जन्मा येत तरी तो जन्म व्यर्थ जावचे नज. तांतू आमकां केदांनी आमी मनशाले एक सहज स्वभाव कसो म्हळ्यार चूक करची. कसनय एक घे मनशाके चेडूं जायत सादारण व्यक्ती जायत तागेले 10 वात मुखार येता. कसनय जालें जाल्यारीची आतां इतलो काळ देखून आमी स्वाम्याला प्रसाद घेता जाल्यारीची खांदेर उजवी दिकड शाल येना 10 दिकड येता. अपां सांगता उजव्यान धरी म्हूण. इत्याक मनुष्याला एक सहज स्वभाव कसा म्हणून सांगलो लेफ्ट सोडची तसले एक स्वभाव मनुष्य आसा जाल्यार ताणें वायट सोडका चांग धरका म्हणून खातीर उजव्यानच बल जावका म्हूण सांगून उजवी दिकाडे म्हणचे जाल्यार सहज तें सांचेर दुखून जाल्यार रिची तांकां येवचे हात 10 वाजता. अशी ही एक सान चूक जाल्यार रिची व्हड चुकीक एक नांद दिते. अशी प्रत्येक विशयांत आमी चुकतात. हाका धर्म म्हणचे. आमी समज जावका जाल्यार कोरका तवळ कोरका जाल्यार आमकां कोण सांगचें कोणें. फुडें गांवांत भटमाम आशिल्ले मलगड आशिल्ले तांणी सगळें सांगून चलोवचें. ताजे वयरी स्वाम्यांनी आमकां तत्तवळी गांवां येवका आनी गांवांत आमी कसले धार्मीक आचरणेंत चुकलीं जाल्यार आमगेले देवधर्मा विशयांत आचार विचारां चुकलीं जाल्यार आमकां मार्गदर्शन दिवका न्ही जाल्यार आदेश दिवका. चुकलीं जाल्यार ती चूक ही क्षम करून घेवन आमकां कशें करका म्हूण सांगका. आमी कसो जाल्यार देवान दिलेलो गौडसार ब्राह्मण जन्मांत हें जन्म व्यर्थ जावचें नज. धर्मेण ही ना पशुभिः समानाः म्हूण सांगून घेवन आमगेल्या जिवनांत आमकां एक रुल्स रेग्युलेशन्स कंडिशन्स सगळें आसता. अशी हें चुक्कन शाश खातीर आमगेल्या मलगड्यांनी प्रार्थना करून घेवन विजयंती स्वाम्याले प्रार्थना करून घेवन आमकां मेळयलेलें एक गुरुपीठ हें दिव्य जावन आसा. असल हे गुरुपीठांत विराजमान जावन घेवन आमी धन्वंतरीलें प्रत्यक्ष स्वरूप म्हणटात तसले भुवनेन स्वाम्यांनी तांणी जाल्यार तांगेले लागीं ते देवाक दवरून घेवन इन्नोळी म्हणल गांवांत थंय जाल्यार ते एक वखद करचे घराणेचे आयुर्वेदाचे ते घरांत पूज जातले की तसल देवाकच हांगा तांणी अनुग्रह केल्लें म्हणटाना हे गांवांत कसं नस म्हणाले खोड्डसपण आमी मनावर येत. आज आमी पांय पडची देव वेंकटरमण भुवनेन स्वाम्यान आपूण ना प्रतिश्ठ करून अनुग्रह करून दिलेलो देव. त्यानंतर त्या देवाक वरदेन स्वाम्यान पूज करून आसा पुरो. त्यानंतर सुकृतीन स्वाम्यान हांगा पुनर्प्रतिश्ठ केल्या. त्यानंतर सुधींतीर स्वाम्यान हांगा घेवन देवाक सर्व सहस्रकलशादीक केला. त्यानंतर आजी स्वाम्यानी सांज स्वाम्यान हांगा वचून घेवन देवाक अभिषेक इत्यादी केला. आज आमी एक वेंकटरमणाक हांगा घेवन निरंतर पांय पड म्हण जाल्यार आमी कितलें व्हड्डसपण लेखून घेवन पांय पड म्हण जाल्यार आमी कितलें धन्य. तें देखून घेवन आमकां इम्पॉर्टन्स न्हय जाल्यार महात्म्य ताजें प्राधान्य कशें न्हय ताजें हिन्नलें कशें न्हय म्हण की निरंतर आमकां कळका. तशी भुवनेन स्वाम्याले केवल स्मरणेन करतना आमगेलें कसो रोग आसला रेची निवारण जाता म्हळ्यार ख्याती. तसल हे स्थळांत हांगा आमगेले काशी मठ संस्थानाचे वैभवाचे दिवस वसंत मासांत वेदव्यास जयंती नरसिंह जयंती तशींच वैशाख पौर्णिमा हे सगळे हांगा सद्गुरू गेले उपस्थितींत देवान देवाल उत्सव हे सगळें करूंक घेतला की लोकांत अज्ञान वाडिल वेळाक ज्ञान दिवचे खातीर देवान एक अवतार स्वीकार केलो तो वेदव्यास. तसल वेदव्यासान अवतार घेतिल्ले दिवस वेदव्यास जयंती म्हूण सांगून घेवन मठांत निरंतर वेदव्यासाक त्या दिसाक अभिषेक इत्यादी आसा. तसल दिवस हांगा आमकां मेळ्ळो. त्यानंतर सर्व भंय दूर करच्यो मात्र न्हय नरसिंह देवाक आनी आमगेले संस्थानाक काशी मठ संस्थानाक विशेष एक संबंध आसा. संबंध म्हणून सांगल्यार आमगेले काशी मठांत सुरवेचे प्रथम थंय काशींत आसून घेवन फुडें श्रीमद राघवेंद्र स्वामी तांणी नरसिंहाला आराधन करून घेवन तांकां नरसिंह देवान दर्शन दिलां म्हूण घेवन इतिहास सांगतात. तसल ते नरसिंहाला आराधक जावन आशिल्ले स्वाम्यांनी देवाक संस्थानांत
आराधना मूर्ती करून घेऊन पट्टादेव कोण दिला. तसले नरसिंह देवाक नरसिंह चतुर्दशी नरसिंह जयंती दिवस देवाक विशेष अभिषेक सगळं जाता. आम्ही कितले धन्य म्हणून सांगला रे. आमगेच महात्म्य आमकां गोतना. आज आमगेल चेडवांक आमगेल समाजांतो आमगेल जन खंय वता आसा ती म्हणून सांगला रे. आमकां आमगेल कसलें गोतना. थंय तशें जाता हंगश जाता म्हणून अज्ञान भरून घेवन आमी खंय वचूं का थंय वतानात. त्या वेळाक एक पर्वकाल म्हूण येता न्ही जाल्यार संधी काल म्हूण येता. आज आमी कितले चुकून आसा ते म्हणून सांगला रे. समज सांगला रे हांगा म्हण न्ही सादारण पुरा गांवांत चेडवांक जायत सादारण एक प्राय आशिल्ले जाल्यार रेची देवाक कशें पांय पडचें मालगडालें कशें उलोवचें कसन करचें स्वामेल्याक आमी कशें चोलका भटमामाल्याक कशें चोलका देवस्थानाक कशें चोलका हे सगळे विशय आमकां कितलो गोत्त आसा म्हणालें सगळ्यांक गोत्त आसा. म्हणटना असल सगळं चुक्यो निरंतर जायनशेची आमकां तत्तवळ आमगेल्या गांवां येवन घेवन मार्गदर्शन दिवचें मात्र न्ही. सगळे गौडसार आसात ब्राह्मण समाज आमगेले आजी सगळे भारतांत आशिल्ले जनाक येलता पेलतांत एक संबंद परिचय आसा. कशें तें म्हूण सांगला रे. आमगेले स्वामी निरंतर एका गांवांत मोक्काम करता आसतात. त्या वेळार त्या गांवांत परगांवचे लोक येतात. अशी जावन घेवन आज कांजंगाडा आशिल्ल्यांक सादारण मंगळूर उडपी जायत दिल्ली जायत सगळ्या जनांक गुर्त नांव आमगेल जनालो खंयचेय गांवां गेले जाल्यार आमगेलें एक देवस्थान म्हूण आसून घेवन आमगेलें एक केंद्र म्हूण आसून घेवन आमकां राबच्या जायत ना देवाले एक सेवा करच्या जायत एक समाजां परस्पर संबंध मेळोवचे जायत ना आमगेल्या समाजाची एकूच रिती रिवाज दवरून घेवन हे सगळे आमकां अनुग्रह केलेलें स्थान खंयचें म्हूण सांगला रे. आमगेलें काशीमठ संस्थान गुरुपीठ ते गांवांत ना ते परिस्थिती कशें जावं का म्हूण घेवन अनुग्रह कोण चलयलें तसलें गुरुपीठ आमकां आस म्हणालें. व्हड एक धन्यता भावना. म्हणटना गुरू गुणगान ना गुरूंगेलें नामस्मरण नित्य आमी केलें म्हूण जाल्यार आमकां जिवनांत गुरू म्हळ्यार कसं न्हय म्हळ्यार जडाण म्हळ्यार कसं न्हय म्हूण सांगल्यार जिवनांत एक वेट म्हणत अशें कसं न्हय सांगचें की ताका वेट पड रे म्हणटात. वेट म्हळ्यार फिजिकल न्हय ताका जावका जाल्यार एक संस्कार चांग विचार चांग चिंतन मना येवचें हे सगळेची आमकां जन्मना देवान अनुग्रह केला जाल्यार आमकां ताजें गरिमा व्हडसपण आमकां गोतना. ते देखून घेवन निरंतर आमी केदांनी देवालें कांय महात्म्य आयकुका तशींच गुरूंगेलें गुणगान करता आसुका. आमगेल्या स्वाम्यांनी आमगेले खातीर निरंतर देवाले प्रार्थना करून घेवन आमगेल्या समाजा बर जेवका देवा म्हणटात. तनु मन धन ना तांगेलें सगळें जीवन केवल समाजा श्रेयस आठवून घेवन तांणी निरंतर प्रार्थना करता. ती दैहिक जावन घेवन जायत व्यवहारीक जावन जायत तांकां कसले एक तोंदर आसल्यार समाजा बरेपण आठोवचें एक स्थान थोडं आमगेलें कर्तव्य कसं न्हय. आमी तांगेले शिश्यवर्ग जावन आसा ती म्हणटना आमी कसन करूं साध्य आसा कांय न्हय जाल्यार प्रति दिवस 24 गंटे एक पंत पुणे आमी देवस्थानां जायत आमगेले हरवंदा जायत आमी एक जयकार पुणे घालका. तांगेले स्तुती आसा गुरो सेवा गुरो स्तोत्रम शिष्यकृत्यम परम स्मृतम. आमगेल्या जिवनाचें व्हड एक ध्येय आमकां गुरूंगेले गुणगान गुरू स्तुती सगळं निरंतर करच्याक आमकां जावका. हे सगळे आमकां एक रूपपारी निरंतर चोलका. आमगेले सांज रडून दुखून घेवन मंथार तें आशिल्लें जाल्यार हें कळका. आज आमकां सकीचे आमी चुकून मस्त दूर वता आसा ती म्हूण घेवन आमगेलें तें कशें उणेपण पळोवन घेवन आमगेले व्हड स्वाम्यान आमकां सगळेची समाजांत हें जावका म्हणालें. एक व्यासोपासना म्हणून अनुग्रह केला. व्यासोपासना म्हळ्यार केवल एक स्तोत्र म्हणजे न्हय तांते क्रम दवरून घेवन तांत देवान अष्टक आमगेले स्वाम्यान केलेले अष्टक आसा. आज आमगेल्या देवस्थानांत कशें उत्सव जाता देवाक वसंत पूज जाता आमकां पुरा देवाल अष्टक आसल्यार आमगेलें तें अष्टक म्हणून आमकां तें दिसना म्हळ्यार कळना म्हूण न्हय तें एक तशें जावन गेलां. म्हणटना तसं सगळं आमगेलें जिवना अनुश्ठान पद्दती न्हय जाल्यार आमी कसन रिती चाल कोरून येता ती तें आमगेलें करता तशें जावका. कळत आमकां आमगेलें कशें की आहार विहार जायत वेवहार जायत हे सगळ्यांत आमी चुकली म्हणाल वय प्रत्येकल्यान उलयल्यार सांगता ती आमकां समाधान ना आमकां आनी कशें की तोंदर आसा तापत्रय आसा म्हूण सांगतात. कारण कसं न्हय म्हण आमचो दिनात. त्या खातीर आमकां आज इथं काल जाल्यार हांगा सांज वेळा हांगा युवकांक आमगेले स्वाम्यान आपोवन घेवन एक मार्गदर्शन दिलें न्हय जाल्यार एक उद्देश सांगलो की जिवनांत आमी संध्यावंदन निरंतर करका म्हूण उलयतना आमकां ताची सिरियसनेस म्हणटा ती तें कळना. कसलेच एक व्हड रोग जावन घेवन कसले एक ट्रिटमेंट चलतना
ताका श्वास घेवचा जायना जाल्यार बाकी खंयचे वखद जाल्यार ऑक्सिजन दिवका जाता थोडं ऑक्सिजन ना म्हण जाल्यार बाकी वखद खंयचे लागना तशी आमगेली आज परिस्थिती कसली आसा म्हूण सांगला रे आमगेले संध्यावंदन मात्र ना आमगेले स्वाम्यान सांगचे तें मात्र तवळी स्वाम्यान काल हांगा युवकां सांगलें तांणी कशें तें घेतलां न्हय जाल्यार कशें घेतले म्हणाल गोतना स्वर्ण महोत्सवाक प्रत्येक देवस्थानाक कसले एक महोत्सव जाल्ल्या वेळाक एक स्मरणिका म्हण दितात घर कडून दवरा म्हण घे तें पळोवच्याक हांगा एक जालें म्हूण उडगास आसता तें पळोवच्याक उडगास येता तवळी हे पंथ हांगा देवाल हें पुनर्प्रतिश्ठा महोत्सवात 50 वर्स जालें तवळ सान प्राय दुखून व्हड प्राय ते खाली सगळे युवक आशिल्ले तवळ स्वाम्यान एक तांकां सांगलें ताणें मना वर्षा पुरोती हे सुवर्ण महोत्सव उडगास तुमकां कसं न्हय म्हण घे आमकां कसं न्हय म्हूण सांगला रे युनिफॉर्म दिला आनी कडचे बॅडजी दिला आनी कसं की सगळं जालना तें न्हय त्या नंतर कसं न्हय म्हूण घे तशी स्वाम्यान एक मार्गदर्शन दिलां की सगळ्यांची ह्या उडगास आपणें सोडलां जाल्यार संध्यावंदन सोडलेलें सांगिल्लें करतलें जाल्यार चड जेवणी कोरका कोण की करना ती तांणी प्रारंभ केल्लें म्हण तशें जालें म्हूण जाल्यार आमी देवालयांत व्हड एक चांग एक विशय केला म्हण जाता इत्याक म्हूण सांगला रे आज आमकां एक स्वभाव कसलो म्हूण सांगला रे आबाल वृद्धा म्हूण येता सांचरडा बुद्धी ना म्हूण येता जाल्यार प्राय जाल्यार तर सांगू जातवे जाल्यार जात कसं न्हय म्हूण सांगला सांगील मात्र कळना तांकां दिसून कसं की कोर वता ती हाजेर कसं जाता म्हळ्यार वेवहार वायट जाता ना कोणाक कसं स्थानमान दिवका कोणाले कशें उलोवका हें सगळें आमकां गोत्तना आमकां कळता ना कारण आमगेले बुद्धीक शक्ती ना चड बुद्धीक शक्ती येवका जाल्यार खंयचे वखद घेवका खंयचेय डॉक्टरान नेमगेला ताका इंजेक्शन जेवना खंयचे कॅप्सूल्स येना टॉनिक येना चड बुद्धी शक्ती येवका म्हणजे जाल्यार कसं कोरका आमी निरंतर गायत्री जप कोरका थोडं गायत्री जप कोरका म्हळ्यार केवळ गायत्री जप करचें न्हय संध्याराधन कोरका थोडं संध्याराधन कोरका म्हणून आमकां सांगिल्लें कोणें आज ते सांगता आसूच कोणें आमगेले स्वाम्यान थोडं आमगेले स्वाम्याले परिपूर्ण आशिर्वाद अनुग्रह आमकां जावका म्हणटना तांणी सांगिल्लें आयकूका आयकल म्हळ्यार पुरा जन आयकलीं ती आतां प्रवचन आमी आयकतात जाल्यार आयकूचें म्हळ्यार कसं न्हय म्हूण सांगलां कोरचें आतां पुराजन जेवणां वचचें म्हणजे पुराजन आयकलें पुराजन हांगा बसला रे जेवणां गेलें म्हूण जायना सांगेल अर्थ जायनी म्हूण अर्थ कोणी जेवणां वचचेय न्हीत जाल्यार आमी सांगता आसत पुराजना सम्रादन अन्नपूर्णा वचचें काम कोणी उठयना अर्थ जायनी म्हूण न्हय तशें जावचें न्हय आमकां हें अर्थ जायनशें राबच्याक एक कसलें की एक आड्डावण आसा ताका अज्ञान म्हणचें म्हणटना तसल कसलें अज्ञान आस जाल्यार आमकां गुरुले अनुग्रहान आमकां चांग बुद्धी मेळका चांग विचार येवका आमगेलें देवस्थान आमी पवित्र करून दवरका देवस्थान हें वातावरण म्हणटात हांगा कसं उलोवका कसं उलोवचें न्हय आमकां कळका देवस्थानात भितर महाद्वारांत येयलें जाल्यार मागीर आमी सगळे देवस्थानां भेटीन जावन प्रदक्षिण काडून भायर वचचें तें आमगेलें परिस्थिती न्हय जाल्यार आमगेलें एक चिंतन कसलें आसूं का हें सगळें आमकां कळका अशी ताका अनवाळें म्हूण एक दवरलां हें सगळें आमगेलें मलगड्यान आमकां इतलें चंद करून घेवन दिलां आज आमी हें काल चंद करून चलयलां पुरो ताका आमगेले सगळे समाजाक विशेश जावन घेवन हें गांवांत आमकां तें कोरूंक कसलें की एक अड्डी येता आसा न्हय जाल्यार आमकां कोरूंक मन येताना न्हय जाल्यार अशें केला पुरो म्हणल्यार एक तृप्तीशी आसा कसन की करता तो तें पुरो म्हण सॅटिस्फॅक्शन देवाला विशय करता रे तूं म्हण वय म्हणाल कसन करता म्हळ्यार कांय ना अशींच तशें जावचें न्हय आमी नित्य नैमित्तीक काम्य म्हूण सगळें आमकां एक कार्य आसा तो नित्य कसं न्हय म्हूण सांगलां संध्याराधन देवपुजा देवदर्शन हें सगळें नित्य कोरका नैमित्तीक जावन म्हूण सांगलां एक प्रतिश्ठा दिवस म्हणटा विशेष अभिषेक उत्सव सगळें चलता त्या नंतर काम्य म्हळ्यार एक आंगण सांगून घे देवाक एक उत्सव करता देवाक एक फुलां पूजा करता म्हूण करतात त्या नंतर कसं की चूक केले वेळाक आमी करतात ताका प्रायश्चित म्हणचें त्या वेळाक तेंच करचें जाल्यार ताका नांव दुसरें अशीं आमकां हें सगळें गोत आसूं का आमकां तें तट एक अड्डी येवच्या कसन कारण आसा तें केवल गुरू अनुग्रह आसल्यार मात्र जाता म्हणटना गुरूंगेले अनुग्रहान आमगेले बुद्दीक आड येवत तसले विशय कसलो आसा तें दूर जावन घेवन आनीक विशेश जावन घेवन स्वाम्यान सांगिल्लें तें मार्गदर्शन कसलें आसा काली चेडवांक सांगलें तें आबाल वृद्धांकय केवल सन्नाक म्हूण न्हय समाजा सगळ्यांक एक मेसेज तें की आमकां प्रथम जावन घेवन आमी निरंतर देवदर्शन घेवचें त्या नंतर संध्याराधन करचें हें प्रथम तरगती म्हणा स्वाम्यान अनेक पंथां ना अनेक वेळ मेळ्ळेल्या वेळाक स्वाम्यान हें येवन घेवन पळयता आनी कळटा
सांगितलं कितलं कळना म्हूण जाल्लें म्हूण जाल्यार सेकंड पिरियड न्हेज्या दोनी क्लास मुखावेल कसं म्हूण सांगता ती म्हूण स्वाम्यान हांगा मार्गदर्शन दिलेलं आसा पाविल्यांक गोत आसा हांगा सगळीं सब आसा म्हणल्या खातीर स्वाम्यान काल कसं केक सांगला म्हूण गे जेवच्यान तें ताजे विशय सांगिलो तशें हांगा हे वसंत मासाचे पर्वकालाचे सर्व दिवस देवाल दयेन मेळ्ळा हांगाचे स्वर्ण महोत्सव देवाल पुनर्प्रतिश्ठेच्यो चिंतायन देवान करूंक घेतला हांगा निरंतर स्वाम्याचेर प्रिती गुरुचरणांत विशेष निश्ठा प्रत्यक्ष जावं परोक्ष जायता आमकां गुरुचरणांत निश्ठ सुका आमगेल स्वाम्यान कसं सांगलां अमकी तशें चोलका अमकी कोरका म्हणून आमकां सांगलां प्रत्येक विशयांत आमी तांतू कसलेंच एक म्हापशे मुखार कर नशेची आमी ते काया वाचा मनसा शरीरम वसविज्ञानम वासहा कर्मगुणान सून गुरुवर्थम धारयेद्यसु सशिष्यो नेतरस्मतः म्हणून घेवन आमगेल शरीर जायत आमगेल संपत्ती जायत आमगेल व्यवहार जायत कसले जलजलारीची केवल गुरुले अनुग्रह मेळचे खातीर आमी ते सगळे उपयोग करचे म्हणटा जावका अशें आमकां तसले गुरू अनुग्रह मेळ्ळो हे गांवांतू तत्तवळी स्वाम्यालें पादार्पण जावचें मार्त न्हय हांगा आबाल वृद्धांनी कसलेच एक चेडून केलें जाल्यार तांकां स्वाम्याल आशिर्वचनान करतना तें मार्गदर्शन मेळून घेवन जीवन चांग जल तशें जावका आनीक आमगेलें समाज आज कसं की एक न्यूनत आसा तें दूर वचून घेवन आमगेल्या समाजाचे जनसंख्ये जाल्यार देवालय गुरू अनुग्रहान वाडून येवका म्हणटना सुदृढ जावन घेवन चांग संस्कारवंत समाज आमगेले जावो हे पेंटेन तूं आनीक उत्तरोत्तर असले चांग महोत्सव सगळं देवालय गुरुले प्रितीक कोरच्याक अनुकूल जावो म्हूण सांगून घेवन देवालय समाला प्रार्थना करताची दोन थरबे प्रथम जावन देवालय तशीची आमगेल्या स्वाम्यान स्मरण करून हांगा मेळ्ळ्यार सर्वांकय प्रितीन आशिर्वाद करतात हांगाच्यो देव भुवनेन स्वाम्यांनी प्रतिश्ठ करून दिलेलो आता हो कार्यक्रम म्हणून सांगल्यार गुरुवंदना कार्यक्रम म्हळ्यार भुवनेन स्वाम्यान विशयांतू दोन उलोवंक गुरोर सेवा गुरो स्तोत्रम शिष्यकृत्यम परस्पृतम म्हणटात इत्याक सांगल्यार गुरूर गुणगान कोरका खंय इतिया तांगेने दास्य कोरका नाल्यार सेवा कोरका कसल्याक म्हूण सांगल्यार आमगेले आसले दोश दूर करचे खातीर आनीक ते दोश दूर करून तांगेल अनुग्रहा पात्र जमचे तशीची कोरका ते खातीर गुरुस्तोत्र कोरका इत्या करचे गुरुस्तोत्र इथे प्रयोजन आसलें सांगीन दोश दूर करचे ताका दुसऱ्यांक प्रयोजन येता दुसऱ्या आयकुचे मनशांक ते स्वाम्याचेर की गुरुचेर की प्रीती आमचे खातीर आमी आयकिल्यार मात्र आमकां शुरवेक प्रीती आमचें म्हणून शास्त्र सांगता आतां आमकां खंयचो एक विशय गोत ना आतां शुरवेक आमी हांगाचे खंय काश्मीरा विशय आयकनी काश्मीरांत तूं भारी छंद आसा थंय ताटाक आसा ते आसा लेक आसा व्हड आसा म्हळ्यार आमकां कितें दिसता भारी छंद आसूं का आमकां एक मेळका ते आमकां एक पळोवंक म्हूण आमकां दिसता पूण आयकनी आमी तशीच आमी तशी स्वाम्याल विशयांत मस्त आयकनी ताणें त्या स्वाम्याल अनुग्रह मेळका आमकां ताणें त्या स्वाम्याल अनुग्रह मेळका जाल्यार तांगेली प्रीती कोरका तांगेली प्रीती कोरका जाल्यार तांगेले विशयांत आयकुका तशी भुवनेन स्वामी म्हूण सांगल्यार भुवनवंद्य भुवनेंद्रांक नमन म्हूण सांगता वर्देन स्वाम्यान सांगिनेन खंय इथं म्हळ्यार भुवनांक वंद्य भुवनेन स्वामी भुवनवंद्यम म्हळ्यार भुवनाकच म्हळ्यार कोण की भुवनेन स्वाम्याल वता तांकां पुरा प्रितीन चलचे एक पंत स्वामी शहानपूर म्हळ्यार हांगा बेळगांवा लागीं थंय जनपदांनी स्वाम्याक काशी दुखून येमचें ना राबका म्हण सांगीन खंय 2 दिवस जायत राबताय रे
2 दिवस राबील स्वामी थंय आमगेन जेन कोण ना काशी मठा कोण ना 2 दिवस जाले स्वाम्यान आनी के ये महिना फुडलो आमगेल रब काम सांगितलं जायत म्हयने खंय 1 महिना राबिल स्वामी आनी के स्वाम्यान आमगेली 1 महिने रब काम मला भारी प्रीतीचे बोनेन स्वामी तश तांगेल चलताले 1 महिने राबिले 2 महिने तवळेची चातुर्मास आता म्हणके चातुर्मास येयले वेळार ते गांवां रबका आमी आता म्हणके प्रोग्राम न्ही करचे ना स्वामी चातुर्मास यो वेळ हे चातुर्मासा वेळार स्वाम्यान खंय वचाना यो चातुर्मास आमकां अनुग्रह कर नेमका जायत म्हयने तशी स्वामी चातुर्मास जान 1 वर्षा लगे ते गांवां राबिले हे कशें कळ्ळें न्ही आमगेले स्वामी थंय चमकले की बेलगांवां लागीं थंय पुरा गर्वन थंय गेल्यार एक क्रोम येता म्हणल्यार ते गर्वदा आपयतले स्वाम्याक आपोवन एक आरती कर न्हू ते गरकडच्याक एक प्रसाद दिवचे थंय गरकड पुरा गरकड वचे आनी खंय बोरेन स्वाम्यान फोटो तावळे निमगीन स्वाम्यान आमगेले इतियम थोडे चरित्र सांगिने तातूंत दुखून येते बोरेन स्वाम्याल कोण की प्रीती करता तांकां वापस प्रीत करता आनी एक बोरेन स्वाम्याक एक फक्त दर्शन केल्यार मागीर सोडचें म्हूण ना तांकां तांगेले एक आशिर्वाद कोणाक मेळ्ळा तांकां मात्र न्हय तांगेले परंपरेकच ते आतां जेन्ना शेणै म्हण जनार्दन शेणै म्हूण तो मठांत स्टाफ ताका स्वाम्यान सांगिना बोरेन स्वाम्यानी कोच दवर न्हू वार्डेक न्ही कोरका न्हू रे लग्न न्ही कोरका न्हू तुका वय स्वामी तुका कसन गोत तसं म्हाका कांय गोत ना सांगितलें जाल्यार पळयलें स्वाम्यान तागेन जातक पळोवचें आनीक हागेन जातकाक हय जावया तागेन जातक हाका विग्रह करूं भारी छंदस सांगून स्वाम्यानीची ताका बेसोन विग्रह इतिहास केले शिकयलें ताका मात्र तागेलें गेलो गोपाल शेणैक गेलें राधा माधव परंपरा तशीच काटपाट नायकांक ओकद आतां थंय गेल्यार बोनेंद्रा मेडिकल्स म्हूण आसा बोनेन स्वाम्यानी शूर करून दिलें आशिर्वादान जालें थंय तातूंत देखून मन आवत तें म्हूण बोरेन स्वाम्यान एक आशिर्वाद दिल्लो जाल्यार तो ताका मात न्हय तागेले कुटुंबाकची परंपरेकची म्हूण तितून महायोगी ते तशीच एक पंत स्वामी मंगळूरा आसले थंय मंगळूरा वेर राबिल्ले दोगू घोड्या गाडयेरी घोड्यार बसून ताका मस्त पोलीस दवरचांग मर्यादेन वता स्वाम्यांनी कुटान देखून तोगू पळोवचें आनीक चांग मर्याद वता कोण रे तो निमगीन तो एक गांवांचे जड्ज स्वामी हो जड्जाक इतली मर्यादा आसवे जाल्यार आमगेल्यांक कोण नाय वे जड्ज निमगीन ना स्वामी तवळी सुब्राय पै ताका पेलनीक बंबाळ सुब्राय पै ताका पेलनीक अरे तूं एक स्कूल सुरू कर का म्हण सांगिना आनी आशिर्वाद दिल्लो कॅनरा स्कूल सुरू केलें थंय दुखून कितून जाण जड्जस जाले आतां थंय जाल्यार साऊथ केंद्रांत एक व्हड नांव सांगला कॅनरा कॉलेजाक 8,000 चेडूं शिकता येता थंय इंजिनियरींग दी थंय पेर सांगता आमगेली बोनेन स्वाम्यान शूर करून दिलें तशीच एक पंत स्वाम्याक अशी दिसना आमगेन जन म्हूण सांगल्यार रे चडतावत व्यापारी तर आमी व्यापार करचे ना पुरा जाण दुसरे बँकान दुखून व्यापार जावं दुड्ड घेवचे दवरचे सगळें जावंका आमगेन जामनू असर एक बँक सुरू केल्या रे भारी चांग नव्हे बंबाळ सुब्राय पै एका सांगिल्लें अरे तुवें एक बँक सुरू कर का तो बिल्लो ते वेळेर मर्कंटायल बँक म्हण आशिल्लें इंग्लंडान तें पुरा बेत्तून गेल्या स्वामी ते बँक बेतील मात्र आनी आपण आनीक बँक सुरू केल्यार कशी रप्त रे अवस्था जायना स्वामी म्हण
काम बी न करा देवसा तू शूर करी आशीर्वाद दिलो आज पळया कॅनरा बँकच तिथून वेर चमकले तिन्ही की चारी बँक बेरदान तूच ओडपई आणि तंतु दुखून आमगेल कितल जण कामाक आशिल्ले आता कितल जण कामाक आसय त्या कारण बोनेन स्वाम्यानी तशी त्या बोनेन स्वाम्यानी प्रतिष्ठ कर दिलो देवता ताका चरित्र सांगत ऐकिल म्हणकीची इनोली म्हण गांव असेल खे पाण्या मंगळूर लागी तुमकां पुरा जाणांक गोत तसलो विषय थंय देवाक मस्त वैभवान चलता ना कसं की कारणांतरान ते वैभव जमचे आनीक तांणी स्वाम्याक पावेलो तेच वेळेर हांगाच्या जनांनी हांगाच्या शुरवेक आनी विंगडकड देवस्थाना वचून आमच्या कश्ट जाता आमकांच एक देव जे आमचे तशी स्वाम्यान अनुग्रह करका म्हूण सांगिल्ले प्रकारे हांगाच्या प्रतिश्ठ करून दिलो तो लक्ष्मी व्यंकटेश पळया हांगा प्रतिश्ठ करचे आनीक हांगाचे जन भारी कश्ट आरसे खंय पूण थोडे जन हेसिनी आमी ऐकिल्ले म्हणकेच कारण की स्वाम्यान प्रतिश्ठ करून दिल्या ते जाल्ल्या नंतर मस्त अभिवृद्धी गेल्या ते सगळं जालें तेजे नंतर मागीर आमगेल स्वाम्यानी आमी ऐकिल्ले म्हणकेच हांगा वापस पुनः प्रतिष्ठा 50 वर्ष जमचे आता 50 वर्षा कार्यक्रम यो 50 वर्ष पुढे प्रतिष्ठा करून जाल्ल्या नंतर आणखी वैभवार चल्या इत्या आमगेल स्वामी तशीच आमगेल स्वाम्यानी तशी हांगा चातुर्मास जाला आमगेल स्वाम्याल चातुर्मास खंय की जाल्ला तो गांव मस्त उद्धार जाला म्हटल्यार कांय चूक ना थंय परस्पर प्रीती ऐक्यमत्याने मस्त अभिवृद्धी काम जाल्या नाम काढल्यार मस्त आता उदाहरण हांगाच तुम्ही लेखिल्यार कळच्या पुरो 40 वर्ष पुढे कशी आसच्या पुरो हे गांव आता कशी आसा त्या कारण ते आमगेल स्वाम्याल पादस्पर्श खंयची की गांवांक जाल्ला ते बरें जाल्या तू कांय संशय ना हे गांव तुमकूर म्हूण ऐकिनाय आसता तुमी पुरा थंय स्वामी चमकलेले थंय पावस न्हू कितकी वर्ष जाली खंय 10 वर्ष तिकेच उद्दा म्हूण सांगीन ना स्वामी चमकलाय थंय उद्दा कशी पडचे म्हूण तांकां कळांक वचना स्वाम्यान वचून थंय वचून तो देवा बेसयलो ते दुसरा स्त्री कंडनाधारे पावस तुमकी वर्षीन पावस आमचे 10 वर्षी की तुमकूर आता जाल्यार कळटा तुमकां थंय पावस आमकां म्हळ्यार कश्ट 10 वर्ष नंतर पावस कोणकी महायोग येयल्या म्हूण सांगू पुरा गांवची ते गांव स्वाम्या पळोवचे आयले कंडनाधारे पावस 2 दिवसांक फुल्ल उद्दाक तांगेर कश्ट पुरा निवारण जालें इत्या आमगेल स्वाम्याल पादस्पर्श खंयची की गांवांत पावस पडटा तशी जालेलो संभव यो आमी कांय करूंक गेले ना आमी तुमकां रावच्यान तांणी सांगिल्लें ना तशी आमगेल स्वाम्यांनी थंय जाले बेसले खंय की गेल्या तशी जाल्या हाका सगळें कारण तें वेदव्यास देवाल जय ज्ञान दिली सगळें जात बाय स्वाम्याल आशीर्वाद बर जमचे देवाला अनुग्रह होडतो ते वेदव्यास आले ये जयंती पेर आतां सांगून ती रब्बीनी गेले कश्ट जाता आमी सांगीन कशी देवान स्वाम्यान सांगताय तशीच देवालें सांगता म्हण आसा वेदव्यास तो तागेल व्यास जयंती म्हूण पेर जालेली हांगा दिमचन सांगिल्लें की स्वाम्यानी आमगेल गोंडेन सांगिन अरे मठान तुल विशेष दिवस रे तुमकां कार्यक्रम दिताय मठान तुल प्रधान विशेष दिवस म्हूण सांगिल्ले रे एक व्यास जयंती सांगिन एक नरसिंह जयंती आनी एक वैशाख पुण्यव व्यास जयंती वेदव्यास अवतार घेतलो इत्याक नारायणात् विनिष्पन्नम ज्ञानम हृदयुगे स्थितम म्हळ्यार ज्ञाना खातीर देवान अवतार घेतलो आतां कृष्ण आसा राम आसा आनी सगळे अवतार घेवचे त्याक सांगल्यार दुश्टांक नाश करचे खातीर वेदव्यासान अवतार घेतलो त्याक
ज्ञान दिमचे खातीर गौतमस्य ऋषेशाप ज्ञानदाम गदे संकीर्ण बुद्धयो देवा ब्रह्मरुद्र पुरस्सराः शरण्यं शरणं जग्मु नारायणं मनामयम् पुढे हांगा पावस ना जाल्यार खंय बुंचेत 10-12 वर्सां पावस ना जमच्यांनी क्षाम येयलो क्षाम येमच्यांनीक ऋषीश्वरांक तांगेर तपस याग करूं आशिल्लें जायनी तवली गौतम म्हूण एक ऋषी आशिल्लो त्या ऋषीश्वराले आश्रमान तूं तागेल तपोबलान केदराय पचुवें आशिल्लें कसल्याक उण ना गाय पुरा भरती आसा वरलेल ऋषीश्वर सगळें मेळ्ळो गौतमाल आश्रमान चमकली आनी गौतमाल प्रार्थना केली आमी हांगा राबताय आमकां आमगें अनुश्ठान करूं आशिल्लें अनुग्रह तूं करून दी आमकां जायत सांगिना तांणी थंय राबिनी मस्त वर्ष तांकां कसलेय कश्ट जातिल्ले दीस गेले तावळी नारद दिसले ताका कसलेय दिसू का गळ तुमकां आमगेले आमणके आशिल्ले नारद न्हय तो आमगेले आशिल्ले नारद ताका चांग मात्र करचे ताणें नारदान गौरी वचून सांगिना पार्वतीली थंय मस्त सगळ्या तकय पा थंय पुरा तपस यो गौतम वाडयत आस तूं कसलेय पण एक वाट दाखोवन दी आमकां आनीक ह्या ऋषीश्वरांक लागोंक घालचें म्हण की तूं काम करून दी आमकां तूं वच न्ही ह्योच विशय वरले ते ऋषीश्वर आसता मागीर तांगेल सांग चुकोवंक घालचें म्हण की वाट थंय सोदूंक काडताय आनीक नारद न्ही गणपतीक व्हड रुपारी थंय चमकली आनीक सांगिलें तुमी करचे तपसाचे अर्धफल गौतम खाता तुमी नुस्ती खावचें मेळ तागेलें रिणां पडताय तुमी तें नको न्हू तुमी हांगा दुखून चुकोवन कसली वाट सोदूंक काडका ती करयात गणपती आशिल्लो गणपतीन सांगिलें कसान म्हूण सांगिल्यार एक काम करयात तणाच गाय कोरका आनी तिका जीव दिवका आनी तिका तागेल गाद्यां सोडका तण खमच्याक जायत म्हणून ऋषीश्वरांनी तशीच सोळी ही तण खाता सुची आनीक गौतमान पळय न्ही ताणें एक तण कळ्ळें न्ही एक फातोर सानूच कळ्ळें न्ही त्या गायक बीन दिलो त्या गायक लागूची आनीकची ती गाय गेली तावळीच धाम पावले तर ऋषीश्वर थंय आनी गौतमान गोवध केल्या गोहत्या केल्या आनी हांगा राबच्या ना म्हूण सांगून भायर सरते पुरा चमकले तांकां भारी बेजार जालो गौतमाक ताणें ज्ञान दृश्टी पळोवचें आनीक हे म्हाका खेळोवचे खातीर खेळलेलो खेळ हे मिग्गेन खाम मिग्गेल उतले दिवस खावन तुम्ही मिग्गेल कृतज्ञ जावन राबिलें तुम्ही शिकेल पुरा विद्या नष्ट जावो म्हूण ताण शापूय दिन गेलो आनी आगेल शाप निवृत्ती ती करयात ताण मना वेलें तपस केलें ताणें तपस केले नंतर आनीक गंगेक हे भुंयचेर हाडलारी हांगा हाडलारी हे पावन जाता हे गोहत्या पाप मिगेल दुखून वता म्हूण कळून ताणें तपस केलें न्ही गंगेक तागेल कमंडल उतरलें कमंडल दुखून आनी तें प्रोक्षण केली ती तर गोदावरी तें दुखून ती गोदावरी म्हूण नांव येयलें तें दुखून ते आमी दक्षिणांतूल गोदा म्हळ्यार गंगा म्हूण गोदावरी सांगचें हेच वेळेर शाप जमचें आनीक हांगा पुरा अज्ञान येयलें ऋषीश्वर उतले वर्ष शिकीत व्यर्थ जालें ज्ञान नातिल्ले वेळेर ब्रह्मरुद्रादी देव पुरा परमात्माल चमकले परमात्माल गेले न्ही प्रार्थना केली देवा तूं ज्ञान दिन आमकां उद्धार कोरका जायत म्हूण सांगीन देवान हांव अवतार घेता हेच वेळेर पराशर आशिल्लो ताच्या फुडें मस्त आसा काणयो
पराशरू ताका कळ्ळें व्हड ज्योतिश तो ताका कळ्ळें देवान अवतार वेलचे मेळू जाल्ला ताणें सत्यवतीक एक निमित्त दवर न्हू यमुना तीरारी आतां मला कळपी कृष्ण द्वैपायन्यान अवतार घेतलो देवान कृष्ण म्हटल्यार समची कृष्णा म्हळ्यार कृष्ण म्हणून नांव येयलें वेदव्यासाक नंतर वासिष्ठ कृष्ण म्हणून तो नंतर नंदगोपाल कृष्णा न्हय फस्ट नांव येयलें ताका मागीर ताका कळलें कृष्ण द्वैपायनू म्हूण द्वीपार जाल्लो द्वीप म्हळ्यार चारी दिकार उदक आसून भूंय आसूचें थंय जाल्लो तो वेदव्यास तें देखून कृष्णद्वैपायनू म्हूण नांव येयलें ताका जाल्लेले वेळार तो 8 वर्साचेर न्हू ताका जानू वसा पुरा आसा आनीक आमगेल माध्व सिद्धांतांत कृष्णाचार स्मृती म्हूण आसता तूं सांगत कशी म्हूण सांगल्यार देवान अवतार घेवचे फुडेंची हिका सत्यवती न्ही पराशराक वसिष्ठ म्हळ्यार तागेलो शक्तील बापूस न्हू थंय हेव न्हू वार्डीक करून दिल्या म्हणून सत्यवती न्ही पराशराक तेंच्या नंतर तो देव अवतार घेतलो आमगेले एक संप्रदाय गुमगून येयलेलो एक क्रम आसा ते महाभारत म्हणून आसा ते महाभारतां येता तशी ताणें अवतार घेतलो अवतार घेवन निमिश भितर थंय देखून भायर सर चमकलोच आनी फस्ट केल्ले वेद विभाग केलो थंय देखून ताका वेदव्यासू म्हूण नांव येयलें ते वेदव्यासान ज्ञान दिवचे खातीर अवतार घेतलो दिवस व्यास जयंती मागीर दुसरे नरसिंहदेव वेदव्यास ज्ञाना खातीर नरसिंहदेव म्हूण सांगल्यार भक्तांक रक्षण करता खातीर न्ही भयकृत भयनाशना नरसिंहदेव आसा सगळ्यांक भंय येता नरसिंहदेवाक जाल्यार उतूल प्रिती देव सांगल्यार तो भीमचे गत्य ना भयनाशन केलें कोणाक ताणें प्रह्लादाक भंय केलें कोणाक हिरण्यकशिपूक भयकृत भयनाशन म्हूण भक्तांक केदनाय देव भीमचे म्हणना भीम काल्यान गती ना भक्तांक देवा भीमचे म्हणना जाल्यार भित्तले धर्माक देवा भित्तले ते इंगडच देवर भयवे ज्ञानदक मूलम भित्तले ना म्हणना इद्या देव म्हाका जावंका देवा विशयान कसले चूक जमच्या ना देव कोपता ते विशयान भितर भक्त जाल्यार देवान भीमची प्रहलाद भिवनी जाल्यार हिरण्यकश्यप भिला ताका रूप पळोवन जाल्यार तोच प्रहलाद भिनी तेंत भयकृत भयनाशन देवाक देव म्हळ्यार प्रितीचो आमी ताका भक्तीन केल्यार जाल्यार भक्तीन केल्यार म्हळ्यार मेळमेळे म्हणकीन भक्तीन म्हूण न्हय तस्मात् शास्त्रम प्रमाणंते कार्याकार्ये व्यवस्थिते आम कसले करता ती प्रीती म्हणल्या शास्त्र प्रमाण जावन असून केल्यार प्रितीन केल्यार जाल्यार शास्त्र म्हळ्यार प्रधान खंयचें म्हूण आतां सांगिना संध्यावंदन व्हड आमकां सांगलेलो धर्म तो आनी कसलो न्हय फस्ट धर्मशास्त्र तुमी काडला जाल्यार ते सांगता न्ही ते म्हळ्यार तूं धर्म संध्यावंदन करी कोण की संध्यावंदन करना ताका नरक प्राप्ती म्हणटा आत्तां कर न्ही जाल्यार आत्तां मात्र न्हय मागीर ही कश्ट आत्तां संध्यावंदन केल्यार नरक प्राप्ती दुखून नाश जाता नरक म्हळ्यार नरक म्हळ्यार केदनाय दुख्ख आत्तां जनाल मन न्हय म्हळ्यार ते मागीरचे विशय न्हय आत्तां विशय इत्ते पुरा जनाल मन तसं ते मागीर न्हय आत्तां आमकां सूख भोगूचें पळया तुमी संध्यावंदन करून पळया आत्तांय तुमकां सूख मेळटलें मागीरचे विशय मागीर आसो आत्तां मागीर तुमगेर कसं की दुख्ख
ते ऊण करू खंडित ताज्यान जाता तांचो संशयो ना ताका शक्ती आसा कोण कितें तेच गायत्री म्हूण सांगताय न्हू तुमी ताचें नांव पळया गायते त्रायते इति गायत्री म्हूण कोण की गान करता ताका रक्षण करता तशी शक्ती गायत्री कसा ओम छंदो विधानात् चेत न चेतो अर्पण कदा तदा हि दर्शयति ओम ब्रह्मसूत्र सांगता तू कोण की गान करता ताका रक्षण करता हीच संशय दवरना का तू संशय दवरना तू संध्या वंदन कर तुका देव राखता संशय दवरन कोण की देवाचेर संशय दवरता ते वायट संशयात्मा विनश्यति म्हणस केदनाय आम्ही देवाल विशयान जावो मलगड्याल विशयान जावो वायट लेखू ना वायट लेखील जाल्यार ते वायट जाता आम्ही सांगितले त्याक काल सांगला आम्ही चेरडुवांक मात नाही सांगितले ते मलगड्यांक चेरडुवांक म्हूण सांगितले कारण जनपद 3 विधा आसके कळ्ळो तुमकां मस्त प्राय जाले न्ही मागीर एक मध्यम प्रायेची मागीर सनप्राये चेरडुवां प्राय जाले म्हूण सांगिल्यार बोड्ड्या म्हण किती बोड्डो बोड्डो वाळाचे करू मला बेंड करू गेल्या बेंड जातल वे काय जमना प्राय जालेल्या तांगेले अभ्यास आसा तू कोर नायला तो चेंज करूंक जमनाच मागीर मध्यम प्राय ती बड्डे म्हणकीच ती बड्डे आमी मोडू गेल्यार बेंड कर बळ्या मोडटली कांय करूं जमना वीर म्हूण आसा एक बेंड केल्यार तो सम बेंड जातलो कशी जाव्यात चेरडुवान केल्यार आतां तांकां तो अभ्यास केदनाय व्हरता आतां आमी सनप्रायल केल्या अभ्यास दुरभ्यास नाल्यार चांग अभ्यास आतां आमकां नांव आतां केलो जाण केदनाय देवस्थान आमचे सनप्रायल आतां जाल्यार येता रे त्या तो सनप्रायर आशिल्लो अभ्यासू ताका आडयतस तांडले कुरे ताका एक दिवस देवस्थान वचून ते राबिल्या रे ताका सारकी जाता ना तशीच चेरडुवांक आतां तांणी केल्यार मात्र जाता आनी कसलेंय ना सांगिना आतां आमगेल्या साम्याक दिमका जाल्यार व्हड दिता आमी स्पश्ट सांगताय तुमी पुराय जाणांनी संध्या वंदन कोर आमगेल बायल पुराय जाणांनी संध्या वंदन म्हळ्यार मुंजलेल्यान धर्मिश्ठ जावन राबिल जाल्यार आमगेल समाज आमगेल स्वाम्याचेर आमी कोरता जाल्यार व्हड कर्तव्य आनी कसलेंय न्हय नंतर विंगड कसलेंय न्हय इत्या स्वाम्यान सुचित्याक आतां सांगिना संस्थान जाल्यार इत्याक आमगेल जनान धर्मिश्ठ जावन गा म्हूण आमगेल मालगड्यांनी विजयन स्वाम्याक प्रार्थना करून जालें न्हय म्हूण आमगेल आनी धर्म चुकल जाल्यार वापस तांकां हाडचें तशीच जामचें तशीच केलें न्हय म्हूण आमगेल मालगड्यांनी ते आस दुखून तांगेल विचार कितले व्हड तांगेल आचार विचार सगळं आमी कसलेंय ना तांगेलें तांणी आसय दुखून आमी आज आसय तांगेल विचार आतां पळया आमगेल मालगड्यांनीच हें देवस्थान आज करून दिलें दुखून तुमकां मेळूं जालें नाल्यार कशें जाता सर आतां सांगिना आमगेल फामी आसय दुखून पुराय आमच्या जनांक आसय तूं हिमाचल परिचय आसा नाजाल्यार जाता आशिल्लें तांगेल विचार आचार सगळं आमकां सैवे तांगेल ते विचार समजान आमी चोळका जाल्यार कर्तव्य न्हय तांगेल स्वता आमकां जामका तांगेल आस्ती आमकां जामका तांणी कोरून दिलें नाका वे आचार विचार सगळं तेंचे आमकां ते मात्र जाय एक गांवांत तूं एकल्यान प्रश्न दवरलो तागेल जाण आशिल्लें देवस्थान आशिल्लें प्रश्न दवरचे आनीक ताणें एक सांगीन ताका तुका तुगेल मालगड्याल आस्ती जामका न्हय वय जाल्यार तुका तें देवस्थान नाका न्हय आम करता म्हणून ताणें कश्टार आसा तूं देवस्थान समज चला सी तुगेन पुराय कश्ट दूर जाता स्वता मात्र न्हय कर म्हणून ताणें प्रश्नार सांगलें मागीर आयकूंक न्हय केल्लें बर जल्दो
इत्या आमगेले मलगड्यान तितून इच्छा करून कष्ट पावन हे देवस्थान इतिहास सगळ्या त्यावेळ आमकांय हे कर्तव्य आसा त्यावेळ आमी ती करयात म्हण आतां 50 वर्सां कार्यक्रम म्हण व्हड रितीर तुमी चलास केल्या 1.5 म्हयने काम करून उदले काम करून व्हड चंद रितीर वैभवान देवान चलासून दिल्ल्या ते उडका आसा बरें आतां तुमी एक बूक रिलीज केलो ते उडका आसा स्वाम्यान सांगून स्मरणिका बूक वाचिलो ते वाचून जाल्ले नित्य निरंतर जाम इति करयात आमकां केदां नाय आमी देवस्थाना येम पांय पडचे आनी देवस्थान आयले वेळेर एकडे तेकडे पळोवन तिने राम नाम स्मरण करचे हरे राम कसन केपणा जामचे ते मात्र म्हणचे वच्चे तशीच संध्या वंदन करचे हें केल्ले अरे हे एक केले ना व्हड कार्यक्रम सार्थक जाल्ला आनी के सार्थक म्हण निरंतर जावन सार्थक जावंक न्हय तशें केल्यार तुमी भायर जांग जाता मागीर चेडवांक तुमी म्हणचना एक व्हड संतोश दिता म्हूण सांगल्यार रे हांगाचे वॉलंटियर भारी इथे तांकां देव जामकां स्वामी जामकां म्हूण आसा तेची व्हड एक विशय इत्याक आमी मस्त गांवांत भोंवल्या येता हे प्रायेची म्हळ्यार 30 वर्सां तोग्गूची भारी उणें हेमचें देवस्थानांत हांगा सांगल्यार तें व्हड संतोष आनी काही तांकां उत्साह जमचे तशीच आनी तांणी हे देवस्थाना अभिवृद्धी काम जमचे तशीच ते देवान अनुग्रह करका आनी हे पेंटेक निरंतर तागेले सेवा करचे असीन भागी हे जनान दिवका ताज्यान उत्तरोत्तर ऐश्वर्य अभिवृद्धी दिवन हे जनांक राखूकाश म्हणून ते लक्ष्मी वेंकटेशाल प्रार्थना करून बेताती पराशरजां त्रियुगार्चनपूततनुं सुधियं शरणं सकलागहरं सुमुखं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिम् रघुनाथपदाम्बुजभृङ्गवरं सुकृतीन्द्रयते करकञ्जभवं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिम् प्रणताखिल साधुजनार्तिहरं नरसिंहपदार्चनलब्धवरं पतितोद्धरणं करुणाजलधिं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिम् मृदुभाषणतो हरिभक्तियुतान् विदधाति गुरु तमहं परमं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिम्
सुरधं स्मितशान्तसुरम्यमुखं विदिताखिलशास्त्रमुदारधियं धरणीसुरसेवितपादयुगं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिं सततं प्रणमामि सुधीन्द्रयतिम् गुरुस्तोत्रमिदं पुण्यं पठतां सकलेष्टदं यशस्यं पापशमनं पद्मनाभेन निर्मितम् इति श्रीमत्सुधीन्द्रतीर्थस्तवनं सम्पूर्णम्। गुरु महाराज सुधीन्द्र तीर्थ गुरु महाराज सुधीन्द्र तीर्थ गुरु महाराज सुधीन्द्र तीर्थ गुरु महाराज संयमीन्द्र जय 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 गुरु महाराज माङ्गल्यैक्यनिधानत्वं श्रीलक्ष्मी वेङ्कटेश्वर अस्मद्गुरु सुधीन्द्राणाम् आयुष्यं देहि श्रीपथे कल्याण गुणसम्पूर्ण श्रीपते वेङ्कटेश्वरा सुधीन्द्र यतिवर्याणाम् आरोग्यं देहि माधव आरोग्यं देहि माधव आरोग्यं देहि माधव। गुरुचरणाक वंदन करता गुरुचरणाक वंदन करता हरि मेळयतले गुरु हे आमगेले हरि मेळयतले गुरु हे आमगेले विनयान चरण ही धरता विनयान चरण ही धरता गुरुचरणाक वंदन करता गुरुचरणाक वंदन करता। आवसु बप्पुसु गुरु अनि देवु आवसु बप्पुसु गुरु अनि देवु हंचेरी भक्ति दवरता हंचेरी भक्ति दवरता विसरू कनाज है कर्तव्य आमचे विसरू कनाज है कर्तव्य आमचे गुरु कृपे क्षेमान भरता गुरु कृपे क्षेमान भरता गुरुचरणाक वंदन करता गुरुचरणाक वंदन करता हरि मेळयतले गुरु हे आमगेले विनयान चरण ही धरता विनयान चरण ही धरता गुरुचरणाक वंदन करता गुरुचरणाक वंदन करता।
सद्गुरु नारद मुनिल कृपेन वाल्मीकि जपूत करता सद्गुरु नारद मुनिल कृपेन वाल्मीकि जपूत करता आदरान ते मरा म्हणले आदरान ते मरा म्हणले राम प्रेमान धरता राम प्रेमान धरता गुरु चरणाक वंदन करता गुरु चरणाक वंदन करता हरि मेळयतले गुरु है आमगेले विनयान चरण ही धरता विनयान चरण ही धरता गुरु चरणाक वंदन करता गुरु चरणाक वंदन करता गुरुजी ब्रह्मा गुरुजी विष्णु गुरु शंकर म्हणताती गुरुजी ब्रह्मा गुरुजी विष्णु गुरु शंकर म्हणताती आ आ गुरुजी विष्णु गुरु शंकर म्हणताती चरण धर का म्हणता नंतु चरण धर का म्हणता नंतु गुरु कृपा जन जाणताती गुरु कृपा जन जाणताती गुरु चरणाक वंदन करता गुरु चरणाक वंदन करता हरि मेळयतले गुरु है आमगेलयान चरण ही धरता विनयान चरण ही धरता गुरु चरणाक वंदन करता गुरु वंदन करता गुरु चरणाक वंदन चरणाक वंदन चरणाक वंदन करता दोन हजार दांतू जल्लल तसले आमगेल देवाले पुनःप्रतिष्ठा गोल्डन जुबली सेलिब्रेशन ताजे स पार्ट तुमकां पळोवन खूश जल म्हणून लागता नेक्स्ट असलेच आमगेल देवस्थाना भितरी जल्लेले इतर कार्य अशीच पार्ट करून आमगेले यूट्यूब चॅनलारी घालच्याक ट्राय करता आसा तुम्ही मेगेल चॅनल सब्सक्राइब कोरका बेल आयकन प्रेस कोरका शेअर कोरका।